नमस्कार मित्रांनो. शेती म्हणजे फक्त पीक नाही तर शेतकऱ्याचं आयुष्य असतं. आज आपल्या शेतात रोप लावणीची तयारी चालू आहे. सर्वप्रथम तरू काढायचं काम चालू आहे. त्यानंतर आपण बैलांच्या मदतीने चिखल तयार करून घेणार आहोत. आज शेतात मी, आई, मावशी आणि काकी आलोय. थोड्या वेळात माझी बायको म्हणजे अवनी पण येईल. सकाळच्या वेळी दुकानात थोडी गर्दी असते खरेदीसाठी. ते आवरून तीही येईल मदतीला. चला तर मग करूया सुरुवात. आत्ताच विहिरीवर जाऊन मोटर चालू केली आणि शेतावर आलोय. यंदा पाऊस थोडा उशिराच चालू झालाय, पण शेतकऱ्याच्या लागवडीची घाई. काय करणार, वेळेवर लावणी झाली तरच वेळेवर कापणी येईल. अधिक महिना म्हटल्यावर थोडा उशीर होणारच. त्यात यावर्षी पाऊस कमी. तर आपण शेतात 2 प्रकारचं बियाण्यांचं तरू लावलं होतं. तर अगोदर ते वेगळं करून घेणं गरजेचं आहे. कारण या शेतात आपण फक्त एकाच प्रकारचं बियाणं वापरणार आहोत. दुसरं बियाणं हे दुसऱ्या शेतावर लावणार. तर पहिलं हे तरू धुवून साफ करावं लागतं. कारण जर मुळाला लागलेला चिखल बाजूला नाही केला तर रोप लावताना थोडंसं अवघडच जातं. आपल्या शेतात बैलांचा आऊत चालू आहे. बैलांची मशागत शेतीसाठी चांगली असते, पण हल्ली लोक वेळ वाचवण्यासाठी आणि कष्ट कमी करण्यासाठी रोटावेटरचा पण उपयोग करतात. पण आम्ही अजूनही पारंपरिक पद्धतीनेच शेती करतो. कारण पारंपरिक पद्धतीच्या शेतीमुळे पीक उत्पादन जरी कमी होत असलं तरी धान्याची गुणवत्ता खूपच उत्तम असते. हे धान्य घरी जेवणात वापरतात, त्यामुळं हे पारंपरिक पद्धतीनंच पिकवलं जातं. तर ज्यांचं ही जोत आहे त्यांचं नाव गजानन लुगडे. त्यांना सगळे आदराने मामा बोलतात. तर मामांनी शेत जोतायला सुरुवात केली आहे. मी तरू बाजूला करतोय आणि आई, मावशी दुसऱ्या जातीचं तरू उपडून बाजूला करतायत. त्यांना आपल्याला जोत फिरवायला जागा मिळते. पहिलं शेतात नांगरणी करून माती मोकळी केली जाते. त्यानंतर दाताच्या साहाय्याने चिखल केला जातो. या अवजाराला आपल्याकडे काय नाव आहे? कमेंट करून नक्की सांगा. आता दुपारपर्यंत आपला चिखल करून झालाय आणि मामा आता दुसऱ्यांच्या शेताकडे निघाले. मोटर बंद करून आता आम्ही सगळेच लावणीसाठी तयार झालो. दुकान थोड्या वेळासाठी बंद करून अवनी पण शेतावर आली. इथल्या शेताचं क्षेत्र कमी असल्यानं लावणीचा वेग खूपच वेगवान झालाय. आमच्यासोबत आई, मावशी आणि काकी हे अनुभवी लोक पटापट सुरुवात करून पुढे चाललेत. मी आणि अवनी, आम्ही दोघे न्यू कमर्स, त्यांना बघून बघून लावायचा प्रयत्न करतोय. रोप अर्धी लावून झाल्यावर आईने तरूची एक पेंडी अवनीला दिली आणि बोलली, ही पूर्ण पेंडी एका जागेवर लाव आणि चारही बाजूने त्यातला काही भाग. ही गोष्ट आमच्यासाठी एकदम नवीन होती. मी आईला विचारलं, हे कशासाठी? तर आई बोलली, हे आपण देवाचे आभार व्यक्त करून देवाकडे चांगल्या गुणवत्तेचं धान्य प्रदान करण्यासाठी आशीर्वाद मागतो. देवाची अशीच कृपा आपल्यावर राहण्यासाठी देवाचे पुन्हा एकदा आभार. रामकृष्ण हरी बोलून ही मूठ लावली जाते आणि त्यावर थोडासा चिखल लावला जातो. आपली मान्यता खूप जुनी असली तरी हे गावचे लोक आपली आस्था आपल्या कामातून जपत आलेत. कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.